अरे काय ही काय पद्धत झाली की काय? काय झालं? पेन्शन बरोबर कशावरून वाजलं का? अगं पेन्शनची कशाला वाजेल? मी बँकेत गेलो होतो, पेन्शनकडे थोडंच गेलो होतो. तिथे एका मूर्ख माणसाने माझ्या अंगावरती बाईक घातली. अगो बाई, मग किती लागलंय? अहो फार लागलं नाही ना तुम्हाला? नाही फारसं नाही लागलं. आणि मग त्या माणसाला? अगं तुझ्या नवऱ्याची चिंता कर, त्या अनोळखी माणसाची चिंता का करतेस तू? असं काय करता? तो सुद्धा माणूसच आहे ना. पण त्यांनी काही मुद्दामून घातली होती का तुमच्या अंगावर गाडी? चुकून असं होतं कधी? चुकून काय कोणी फुटपाथवर गाडी घालतं? अगं बाई, फुटपाथवर? मग काय सांगतोय काय तुला मी असा निमूटपणाने रस्त्याच्या कडेने फुटपाथवरून चाललो होतो, तर हा मागून इतक्या वेगाने आला, मला धक्का देऊन गेला. असं पुढे त्याच्या हँडलचा धक्का लागला मला. मी धडपडलोय, लागलं केवढं मला इकडे. आणि मी सगळं उठून शांतपणे तिकडे बघेपर्यंत त्याचा म्हणजे चेहरा, त्याचा गाडीचा नंबर, त्याचे कपडे काहीतरी बघायचे, ते हा पसार. मला ना त्याचा चेहरा तरी दिसायला हवा होता. मी अख्ख्या ठाण्यातून त्याला शोधून काढलं असतं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. हो तुम्ही आधी शांत व्हा बरं. शांत व्हा. काय बाई, आजकालची मुलं न फुटपाथवर कोणी बाईक चालवतं का? मग बरं जाऊ द्या, तुम्ही हात पाय धुवून घ्या, कपडे बदलून घ्या. कुठे खरचटलं नाही ना? बघूया. चला बघा, हाताला कुठे लागलं नाही ना? शपथ, ते अप्पा होते. मला दुर्बुद्धी सुचली आणि फुटपाथवर गाडी चढवली ना. तरी नशीब अप्पांनी मला ओळखलं नाही, नाहीतर नका कसली रे खातो. हे घे. आणि झाली का? पोचली का ऑर्डर वेळेत? ऑर्डर वगैरे घाईनं पोचवायची असेल तर मला आदल्या दिवशी सांगत जा ना रात्री, म्हणजे तुला सकाळी लवकर उठवता येईल. मी जाणार नव्हतो ग बाई ऑर्डर पोचवायला. आपला डिलिव्हरी बॉय अचानक आजारी पडला म्हणून मला घाई तिथे जावं लागलं. तुलिका, तो माझा निळा जब्बा आहे ना, तो वॉशिंग मशीन वर ठेवलाय, तो जरा पाण्यातून काढ जरा. अहो, तुमचा निळा जब्बा मी कालच धुतला होता. अगं हो, मी आज घातला पण होता, पण मगाशी मी बाहेर चाललो होतो ना फुटपाथवरून, तर मागून एकाने बाईक घातली माझ्या. मी अंगावरती असं धडपडलो मी एकदम. मग बाईक अंगावर? तुम्हाला लागलं नाही ना अप्पा? फुटपाथवर गाडी नेत कोण होता? कोण तो? त्याच्यात काय माहिती आता कोण होता. अरे, नंबर नाही बघितला का गाडीचा? म्हणजे काय झालं, सगळं इतकं पटकन झालं ना, म्हणजे असं ओझरतं दिसलं मला सगळं. तुम्ही शांतपणे आठवा ना. नंबर आठवला ना की माणूस शोधून चांगला फोडू त्याला. अगं पण नंबरच आठवत नाही ना. तुम्ही ट्राय करा ना. अप्पा, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना शांतपणे डोळे मिटा आणि अख्खा इन्सिडेंट ना डोळ्यासमोरून घाला. काही ना काहीतरी आठवेलच. अगं ते बाहेर ना आले, दमले असतील, त्यांना चहा वगैरे काहीतरी विचार ना आपण. तुलिका माझाच. अरे घ्या चहा आणि आठवा, शांतपणे आठवा. अगं जाऊ दे, सोड तुलिका ते. असं कसं अप्पा? आपण सामान्य माणसं सोडून देतो ना, म्हणून अशा माजोरड्या बाईक चालवणाऱ्यांचं फावतं. अशानंतर पकडून चापकाने फोडला पाहिजे. नाही बरोबर आहे, पण मी काय म्हणतो की उगीच असं माज म्हणून कोणी कशाला फुटपाथवरनं गाडी चालवेल, नाही का? अरे काहीतरी इमर्जन्सी असेल त्याची बिचारायची, म्हणून त्यांनी असं केलं असेल ना. अरे पण त्याच्या इमर्जन्सी मध्ये आपले अप्पा इमर्जन्सी वॉर्डात दाखल झाले असते म्हणजे. जाऊ दे अप्पा, तुम्ही ना डोळे मिटून फोकस करा, काहीतरी आठवेल. असं म्हणतेस? हो. थांबा, म्हणजे बघ, म्हणजे मी असा फुटपाथवरून चाललो होतो. हा, तेवढ्यात ना मागून असा हॉर्न वाजला बाईकचा. मला वाटलं तो रोड वरती असेल, म्हणून मी आपलं असं त्याच्याकडे वळून बघलं, तेवढ्यात त्यांनी मला मागून ठोकलं. अरे मी धडपडलो ना. एक मिनिट, त्याच्या शर्टाचा रंग. हा पा, शर्टाचा रंग. हा हा हा, बाईकचा रंग. हा, हेल्मेट घातलं होतं का? हा 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 पा.
अगं किती प्रश्न विचारशील आपण तुम्ही चहा घ्या, चहा गार होतोय, घ्या. अरे असं काय करतोस तू मल्हार? एका माणसाला सोडून दिला ना तर 4 टाळकी हिम्मत करता डायरेक्ट फुटपाथवर गाडी चालवायची. आणि आप्पांना काही झालं असतं म्हणजे? झालं का पण? अरे मग व्हायची वाट बघायची का? अशांना चांगलं पकडून खरपूस चोप देऊन पोलिसात दिला पाहिजे. अरे हाताला लागतील तर पोलिसात देणार ना. आप्पा तुम्ही असं करा, सरळ जाऊन पोलिसात कंप्लेंट करा, करायलाच हवी. नको. का? काय म्हणजे आता पोलिसांना ऑलरेडी एवढी कामं असतात, त्यात आता अजून हे काम कशाला म्हणून. अरे त्यात काय, त्यांच्यासाठी सोपं असतं. आजकाल चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात ना. घटना घडली ती वेळ आणि ठिकाण सांगितलं की गाडीचा नंबर लगेच मिळतो. अरे ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. हा माझ्या पण गेलो. काय? काही नाही, ही गोष्ट माझ्या पण डोक्यातनं गेलो. हो ना. मी तर म्हणते आप्पा तुम्ही आता लगेच जाऊन पोलिसात कंप्लेंट देऊन या. त्यांनी गाडीचा नंबर जरी दिला ना तर तो माणूस जिथे असेल तिथून त्याला शोधून आणू. नको ना, म्हणजे आता लगेच नको ना जायला असं म्हणतोय मी. आप्पा ऊन बघा किती आहे बाहेर, आहे मग. अरे मग रिक्षाने जा. पण आप्पा तुम्ही कंप्लेंट कराच, नाहीतर अशा फुटपाथवर माझा गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार नाही. नको, पण मी काय म्हणतोय, लगेच अशी पोलीस कंप्लेंट कशाला पण? कशाला म्हणजे मल्हार, काय ना कायदा आपल्या मदतीला असून सुद्धा आपण कायद्याची मदत घेत नाही ना, म्हणून गुन्हा फोफावतो. अरे कळलं का तुलिका? तू आजकाल कार्टून चॅनल बघायचं सोडून क्राईम फिक्शन शो बघायला सुरू केलंस का टीव्हीवर? अरे नाही, तिचं बरोबर आहे. हा, निदान पोलीस कंप्लेंट तरी करायलाच हवी. हा तो सापडेल की नाही हा वेगळा मुद्दा, पण आपण आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. मल्हार चल उठ, पोलीस कंप्लेंट करून येऊ. मीच येऊ? अरे तू दमला असशील तर जाऊ दे, मीच घेऊन जाते बाईक वरून. तसंही पोलीस स्टेशन जवळच आहे. चला आप्पा. हा चला. मी काय म्हणतोय, असं रिकामे पोटी नको जायला. आता काय तिकडे गेल्यानंतर आपल्याला किती वेळ लागेल काय सांगता येत नाही ना. त्यामुळे 2 घास खाऊ आणि मग जाऊ. चल ना पटकन जाऊन येऊ. हा काय आहे, स्वयंपाक व्हायचा अजून. असं म्हणताय? हा आणि ऐक, तिकडे गेल्यावर पोलिसांना सांग म्हणा सीसीटीव्ही फुटेज वरून बाईकचा नंबर जरी दिला ना तरी पुढचं आटपायला आपली माणसं आहेत. या सगळ्यात तुझा नवरा कायमचा आटकेल कळत कसं नाहीये तुला? काय? काही नाही. काही नाही ना, मग बघत काय बसलायस? चल जाऊन येऊ. चला आता काय. पण मी काय म्हणतोय, थोडस जेवून जाऊया ना. म्हणजे आई काय म्हणते, एकदा जेवणाचं नाव काढलं ना की उपाशी पोटी घराबाहेर पडू नये. अरे काय सारखं सारखं जेवण लावलं रे? काय सकाळी नाश्ता केलास की नाही? तुला का त्याला पटकन 2 घास काय ते तोंडात टाकायला द्यायचं? नाही, मला नुसतं तोंडात टाकायला मला अख्खं जेवणच पाहिजे. अरे पण ठीक आहे, करते अख्खा स्वयंपाक. आपण जेवण घेऊ आणि लगेच पोलीस स्टेशनला जाऊन आपली कंप्लेंट नोंदवून येऊया. नाही मला बघायचंच आहे या माणसाला की ज्याला त्याच्या तीर्थरूपाने रस्ता आणि फुटपाथ याच्यातला फरकच शिकवला नाहीये. घे तुलिका, बटाटे आणि टॅमॅटो झालेत बाई चिरून. आई अहो सागरा संगीत नको, पटकन पिठलं चपात्या करते. आप्पांना आणि मल्हारला पोलीस स्टेशनला जायचंय ना. पोलीस स्टेशनला कशाला? हा कंप्लेंट करायला. ते आप्पा बँकेतून येताना त्या बाईकवाल्यांनी फुटपाथवर गाडी घातली ना. मला बोलले ते, पण म्हणजे का आता त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करणार काय? हो काय आई आई मला ना एक मोठी ऑर्डर मिळण्याचे असे चान्सेस आहेत. बर. तर मी काय म्हणतोय, तू जरा देवाच्याकडे जरा प्रार्थना कर ना माझ्यासाठी. अरे हो करते, प्रार्थना करते, पण जरा आधी स्वयंपाक पूर्ण करते. यांना जेवून जायचंय ना पोलीस स्टेशनला. तेच तर नकोय.
म्हणजे मला रिस्क नकोय, रिस्क नकोय मला. हे बघ काय आई, आपण जेवण दररोज बनवतो, जेवतो दररोज, हो की नाही, पण अशी मोठी ऑर्डर आपल्याला कधी रिस्क मिळते ना, तर मला रिस्क नकोय. तू जरा देवाच्याकडे जाऊन प्रार्थना करून करते तुझं बाई नेहमी काय ना काहीतरी वेगळंच असतं. करते. ऐक ना हे बघ, असं मस्तपैकी फॅन्टॅस्टिक झकास असं जेवण बनव ना, की ना अशा 5व्या घासाला ना आपण अशी झोप यायला लागली पाहिजे. म्हणजे असं काहीतरी गोड बनव, मसाले भात बनव, मसाल्याची भाजी बनव, बरं आहेस ना? सागर संगीत जेवण बनव. तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचंय जेवून पटकन. अगं आम्ही जर का पोलीस स्टेशनला गेलो ना, तर चोर स्वतःच कंप्लेंट द्यायला आल्यासारखं होईल. म्हणजे आता कसं सांगू, फुटपाथवरती बाईक मीच चढवली होती. काय? तू चढवलीस फुटपाथवर बाईक? हो. अरे काय एवढी घाई होती? अगं घाई होती म्हणूनच केलं ना मी ते. पण चुकीचंच आहे ना हे. आता चुकीचं आहे ते आहे, पण आपण जर का पोलीस स्टेशनला गेले ना, तर पोलीस त्यांच्या मुलालाच अटक करतील. म्हणजे आपण धक्का बसेल आणि मला फटके. मी काय करू आता? भोग तुझ्या कर्माची फळ. यार तुला काय असं नको बोलू यार. तुला माहितीये सावित्री तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्याकरता तिने यमाला असं रोखून धरलेलं. तू तुझ्या नवऱ्याचे प्राण वाचवण्याकरता आपण ना रोखून धरू शकतो. आले आता. रेडी? अरे चल मला मस्तच काय, चल जाऊन जाऊया. मी काय म्हणतो आपण. गुड इव्हनिंग. अरे दादा आला. आलास तू? हो. तर बस आम्ही लोक जरा जाऊन येतोय. कुठे निघाला? पेन्शनकडे? हा, अरे पेन्शनकडे नाही रे बाबा, मग आम्ही पोलीस स्टेशनला जातोय कंप्लेंट करायची. काय? पोलीस स्टेशनला? काय झालं? काय नाही झालं. हा? म्हणजे विशेष असं काहीच नाही झालंय. अरे काही विशेष नाही असं कसं म्हणतोस? अरे मी बँकेत गेलो होतो, तर एका माणसाने बाईक माझ्या अंगावरती घातली. बापरे. आणि ते सुद्धा चुकून वगैरे नाहीये. मी फुटपाथवरून चाललो होतो, तर त्याने मला मागून धडक दिली. तुम्हाला लागलं वगैरे नाही ना कुठे काही? नाही, काही नाही लागलंय आपण. तुम्हाला सांगतो आप्पा, हे फुटपाथवर बाईक चालवतात ना, यांचं लायसन्स जप्त करायला पाहिजे. चांगलं ना, यांचा फोटो सकट फ्रेंडबुकवर जळजळीत असा लेख टाकायला पाहिजे यांच्याविषयी. आणि ना उन्हात ट्रॅफिक कंट्रोल करायला उभं केलं पाहिजे भर चौकात विना टोपी घालता, म्हणजे कळेल यांना. ते काही नाही, आपण जाऊया, कंप्लेंट करूया, शोधू कोण आहे तो. सापडेलच, कोणीतरी लफंडरच असेल. आप्पा मी आवरून येतो, आपण जाऊया. चला. अरे एक मिनिट, तू आत्ता आलास तर दमला असेल. जाऊ दे, आम्ही लोक जाऊन येतो. मला क्लायंटकडे जायचं अर्जंट आहे. अरे मग जा ना, तू जा. मी आहे ना, डोंट वरी, मी जातो. तू जातोय? हो. आप्पा तुम्ही थांबा, मी 5 मिनिटात फ्रेश होऊन येतो, आपण जाऊया. तुलिका मला एक कप चहा. अरे तुलिका मलाही एक कप चहा दे. मी जरा बाहेर बसलोय, लवकर ये. हो आलो. आता काय करायचं? काय दादाला थांबव आधी. पोलीस स्टेशनला आपण बरोबर. अरे पण का? त्याच्याशिवाय कळणार कसं तो लफंडर होता कोणते? तुला सांगतो, ते पोलिसनं सगळं फुटेज चेक करतील आणि तासाभरात आपल्याला सांगतील त्याचा नंबर, पत्ता सगळं. दादा, तो लफंटर समोर असताना कशाला उगाच पोलिसांकडून पत्ता घ्यायचा त्याचा? म्हणजे फुटपाथवरती बाईक चालवणारा मीच होतो. हळू. अरे खरं सांगतो, मला ना इमर्जन्सी होती. डिलिव्हरी बॉय आजारी पडला, तो येऊ शकला नाही, म्हणून मला तर ना क्लायंट हातातनं गेला असता. आणि मी खरं सांगतो, मी अशी कटबीट नाही मारली, नुसतीशी अशी बाजूने घेऊन गेलो गाडी, अशी हळूच मागून. पण तू मुळात फुटपाथवर बाईक घातलीसच का? अरे तुला नेहमी सांगतो. अरे रस्त्याला ट्रॅफिक होता ना दादा, मग काय करणार मी? आणि उशीर झाला असता, क्लायंट हातातनं गेला असता. तू प्लीज तू पोलीस स्टेशनला नको जाऊ आपण बरोबर, तर आपण स्वतःच्या मुलाविरुद्धच कंप्लेंट नोंदवावी लागेल. हा काय रे, तू अजून इथेच फ्रेश नाही झालास? जायचं ना आपल्याला? हो जायचंय ना, पण आपण एक काम करूया ना, आपण उद्या जाऊया का? नाही, काय झालं ऍक्च्युली ना, माझ्या मित्राचा फोन आला, आम्ही आज भेटणार होतो आणि मी विसरलो.
आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊ, तिथे कंप्लेंट करून तिथून तू जा की मी येईन एकटा घरी. आप्पा खूप उशीर होईल आप्पा. आपण उद्या जाऊया ना, आरामात निवांत जाऊया आणि कंप्लेंट करूया. हा, आणि तसंही आप्पा आपल्याला कुठे माहितीये ना त्या बिचाऱ्या मुलांनी फुटपाथवर का बरं बाईक टाकली, ते काहीतरी इमर्जन्सी असेल त्याची, है ना. त्यापेक्षा मी काय म्हणतो आप्पा, जाऊ द्या. जाऊ द्या. मला एक सांगा, या घरामध्ये सकाळपासून काय चाललंय? हा, आधी ही मला म्हणाली आपण कंप्लेंट करूया, नंतर म्हणाली जाऊ द्या म्हणून. तू आधी हो म्हणालास आणि आता म्हणतो जाऊ द्या. काय चाललंय हे? ठीक आहे, तुम्ही दोघंही येऊ नका, मी एकटा जातो आणि कंप्लेंट करून येतो. अप्पा 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 ऐका, नको 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 प्लीज, नको नको. काय झालं? कारण फुटपाथवरती बाईक चालवणारा मीच होतो. सॉरी अप्पा, म्हणजे ऍक्च्युली ना मी खूप घाईत होतो आणि मला ना कळलंच नाही की ते तुम्ही आहात, ना तर मी थांबलो असतो. तुम्ही घरी येऊन आईला सांगितलं ना, तेव्हा मला कळलं की तुम्हीच होता तिकडे. फुटपाथवर मी चालत होतो की नाही हे महत्वाचं नाहीये. फुटपाथवर बाईक चढवलीस तू. फुटपाथ ही काय बाईक चालवायची जागा आहे? फुटपाथ हा चालणाऱ्या माणसांसाठी असतो, आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची सोय आहे ती. तुम्हाला माहिती होते? मला आता जस्ट कळ. अप्पा मी स्वयंपाक करत असताना बोलला हा. तरीच तुम्ही दोघं त्याची साथ देताय. नाही आप्पा, ऍक्च्युली काय चूक ती चूकच, त्याची कसली साथ देताय? फुटपाथवर गाडी चढवतोय. सॉरी. अप्पा खरंच सॉरी. जशी तुझी चूक आहे तशी आमची ही चूक आहेच की. तुला मी त्या पाऊलवाद बनवणाऱ्या माणसाची गोष्ट सांगायला विसरलो ना. म्हणजे आज जिथे जिथे रस्ता आहे तिथे पूर्वी, खूप पूर्वी कधीतरी जंगल असणार. जंगल असणार ही गोष्ट आपण विसरून जातो. कुणीतरी रोज त्या जंगलामध्ये जाऊन आपल्या कुटुंबासाठी काहीतरी आणत असेल आणि रोज जावं लागतं. म्हणून मग त्या जंगलातले काटे कुठे बाजूला सारून एक पायवाट बनवली असेल त्या पहिल्या माणसाने. मग पुढच्या पिढीने त्या पाऊल वाटेचा रस्ता बनवला असेल. मग गरजा वाढल्या तशी गती वाढली, प्रगतीची ओढ वाढली. जंगलाकडून काहीतरी मागून आणणारा माणूस जंगलाला ओरबाडायला लागला. जंगलामध्ये आधी कोण पोहोचतो यासाठी सुसाट जाता यावं म्हणून मग त्या रस्त्याचा महामार्ग झाला. आता जंगल ओरबाडून झालं, जंगलातल्या पाऊल वाट्या सगळ्या संपून गेल्या, तर जिकडे तिकडे पाऊल वाटायचे ते शेवटी महामार्ग झाले. आता तो जंगलामध्ये पाऊलवाट बनवणारा पहिला माणूस म्हणाला, म्हातारा माणूस, की आता
मला जंगलात चालायला पाऊलवाटच सोडली नाही. म्हणून मग त्याची सोय असावी म्हणून मग फुटपाथ अस्तित्वात आला. पण आता जगण्याची गतीच एवढी वाढली की आपणच त्याला करून दिलेली सोय आता आपल्यालाच पाहवत नाही. आपल्याला ती आता गैरसोय वाटायला लागते. सॉरी, मी खरंच खूप घाईत होतो. ऑर्डर जर का वेळेत पोहोचली नसती तर खूप लॉस झाला असता. मला कळलंच नाही, मी खूप गोंधळलेलो अप्पा. लॉस आणि प्रॉफिट, बरोबर आहे. प्रगतीसाठी गती ही गरजेची असते, मान्य आहे मला. पण गती आणि घाई याच्यामध्ये फरक आहे मला. आमच्या पिढीने तुमच्यासाठी केलेली जी पाऊलवाट होती त्याचा महामार्ग करताना एक गोष्ट तरी लक्षात ठेवा की आमच्यासाठी तुम्ही जी सोय करून ठेवली आहे, जो फुटपाथ आहे ना, तो तरी जपा रे. एवढा तर हक्क बनतोच ना आमचा, बनतो ना. सॉरी अप्पा, पुन्हा असं नाही होणार. नक्की नक्की. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.